कर्म या सृष्टीचा नियमच आहे. जसे ज्याचे कर्म तसे फळ ईश्वर त्याला देतच असतो. माणूस थोड्याच्या सुखासाठी आपली नीतिमत्ता भ्रष्ट करून दुसऱ्याची सुख संपत्ती हिसकावून ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करतो. पण हा देह जे जे कर्म करतो त्याची परतफेड आपला आत्मा नंतर करतच असतो. आपल्या आत्म्याला ते भोग भोगावेच लागतात. या जगात ज्ञानी असो किंवा अज्ञानी, धनिक असो किंवा निर्धन, प्रत्येकाला मृत्यू हा आहेच. हे जग नश्वर आहे, ते कधी ना कधी नष्ट होणारच आहे. ज्याने जन्म घेतला त्याला मृत्यू हा आहेच. म्हणून हे मोहजाल सोडा. शेवटी सगळे इथेच राहणार आहे. आपण इथेच सोडून जाणार आहोत. वर जाताना फक्त कर्म बरोबर घेऊन जाणार आहोत. जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच राहणार आहेत. ते आज ना उद्या आपल्याला भोगावेच लागणार आहेत. म्हणून चांगले कर्म करा आणि ईश्वराला शरण जा. ईश्वर नक्की माफ करेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.